मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव रागातच आता तेजूला म्हणतो की मुली आणि लग्न हे विषय मी माझ्या आयुष्यातून कायमचे काढून टाकले आहेत. हा विषय माझ्यासाठी अजिबात महत्त्वाचा नाही आहे. तेव्हा तेजू त्याला समजावू लागते. मग आता रागातच अर्णव म्हणतो की ताई, अगं मुली पैशांसाठी ना कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि या गोष्टीचा अनुभव ना मला रोज येतोय. मुली फक्त आणि फक्त पैसा बघतात आणि या गोष्टीवरचा विश्वास माझा वाढतच जातोय. त्यावेळी तेजू विचारते, काय रे चिंटू, खरं प्रेम नसतंच का रे जगामध्ये? आता तुझ्या जिजूंचंच बघ ना, त्यांचं प्रेम नाही आहे का माझ्यावर? त्यांनी केलंच ना माझ्यासारख्या मुलीबरोबर लग्न, असं म्हणून तेजू इमोशनल होते. आणि मामा मामीचंच बघ ना तू, आहे की नाही एकमेकांवर प्रेम? आणि तुलाही भेटेल की ना रे एखादी छानशी मुलगी की जिचं तुझ्यावर नितांत प्रेम असेल, जिला तुझ्या डोळ्यात बघून समजेल की तुला नेमकं काय म्हणायचंय. तेव्हा चिंटू आता रागातच म्हणतो, ताई बस झालं, असं म्हणून तो आता आतमध्ये जातो. तेव्हा तेजूला आता अर्णवचं खूप टेन्शन येतं की तो लग्नासाठी नाहीच म्हणतोय, मग कसा त्याचा स्वभाव बदलणार. तर आता दुसरीकडे नमू ही इशूला म्हणते की एवढ्या मोठ्या मुंबईमध्ये तो तुला कुठे शोधणार आहे आणि त्याच्याकडे कुठून आलाय पत्ता? तेव्हा इशू म्हणते की माझ्याकडे पत्ता नाहीये, परंतु नंबर आहे ना माझा, त्याच्याकडे नंबर आहे. असं जेव्हा आता इशू सांगते ना, तेव्हा नमाला धक्का बसतो आणि ती म्हणते, काय, तू नंबर का दिला त्याला? तेव्हा इशू म्हणते, अगं मी नाही दिला त्याला नंबर, त्यानेच घेतला माझ्याकडून आणि लॉकेट सुद्धा माझा आहे त्याच्याकडे. तेव्हा हे सगळं आता ती जेव्हा नमाला सांगते ना, तेव्हा तिला धक्का बसतो. तर दुसरीकडे राकेश हे सगळं त्या दोघींचं बोलणं ऐकतो आणि त्यांच्याकडे पाहून गालात हसत असतो. त्यानंतर इकडे नमा विचारते, काय गं, तू लॉकेटसुद्धा देऊन आलीस, तुला काही वाटतं की नाही? मग इशू म्हणते, अगं मी नाही दिलं लॉकेट, त्यानेच घेतलं माझ्याकडनं. आणि तुला तर माहीत आहे ना, त्या लॉकेटमध्ये आईबाबांचा फोटो आहे, त्यामुळे ते मिळवण्यासाठी मी 50,000 काय 50 लाख रुपयेसुद्धा द्यायला तयार आहे. मग आता नमा म्हणते, इशू तुला हे सगळं सोपं वाटतं का गं? अगं आपल्याकडे आहेत कुठे एवढे पैसे? एक वेळ तुझ्याकडे नोकरी असती ना तर जमलं असतं. मग आता नोकरी तर मी शोधणारच आहे, असं इशू म्हणते. नमा विचारते, नोकरी पण तू कधी शोधणार ती? आणि तुला कधी पैसे मिळणार? तू कधी त्याचे 50,000 रुपये फेडणार? तेव्हा इशू म्हणते, ताई अगं पण मी प्रयत्न करेन ना. त्याचवेळी नमा म्हणते, हे सगळं जाऊ दे, आपण भाजी घेऊयात, नाही तर आत्या उगीच चिडेल. तेव्हा राकेश आता लांबूनच ईश्वरीला पाहत असतो आणि म्हणतो, ईश्वरी अगं काय करू तुझं मी ना कळतच नाही. त्यानंतर ती आता 100 रुपये देते आणि म्हणते 1 किलो टोमॅटो द्या. मग आता एवढ्या पैशामध्ये इथे 1 किलो टोमॅटोसुद्धा येणार नाही, असं जेव्हा भाजीवाले काका सांगतात. तेव्हा आता इशू म्हणते, काय, अहो आमच्या इंदोरमध्ये तर 1 किलो टोमॅटोसुद्धा येतील आणि दुसरीसुद्धा 1 किलो भाजी येईल. मग आता तिचे पैसे पुन्हा तिला रिटर्न करत ते काका म्हणतात, मग जा तुम्ही इंदोरलाच जा, कसली ही मुंबई ना कळतच नाही, असं इशू म्हणते. कारण माणसं माणसांनाच ओळख देत नाहीत. तेवढ्यातच तेथे आता राकेश येतो आणि म्हणतो की काय हो, आमच्या मुंबईला का बरं बदनाम करतायत? तेव्हा राकेशला पाहताच आता ईश्वरी लगेच त्याच्याकडे पाहत राहते आणि विचारते, तुम्ही इथे? मग आता राकेश विचारतो, ह्या कोण मोठ्या बहीण का तुमच्या? मग नमा म्हणते की हो, मी हिची मोठी बहीण, पण हे कोण आहेत इशू? त्याच वेळी आता इशू सांगू लागते, अगं इंदोरमध्ये जेव्हा गुंड आमच्या पाठीमागे लागले होते तेव्हा मला आणि आईबाबांना ज्यांनी वाचवलं होतं ना ते हेच आहेत. त्यानंतर आता नमा म्हणते की यांनी मदत केली होती का त्या दिवशी इशू? तेव्हा राकेश म्हणतो, हो मीच मदत केली होती आणि माणूस नाही माणसाच्या कामी येणार मग कोण येणार, असं म्हणून तो आता अगदी गोड गोड त्या दोघींबरोबर बोलू लागतो. तेव्हा इशू म्हणते, हो ना, यांनी खरंच त्या दिवशी खूप मदत केली. मग नमाही त्यांचे आभार मानते आणि म्हणते की तुम्ही बोला, मी भाजी घेऊन आले, असं म्हणून ती भाजी आणायला जाते. त्याचवेळी इशू विचारते, तुम्ही ते कसे? तो आता म्हणतो, मी नाही म्हणालो
म्हणालो का तुम्हाला की मी इथे मुंबईमध्ये येणार आहे म्हणून आणि इथेच राहतो म्हणून? त्याच वेळी इशू म्हणते हो माझ्या लक्षातच नाही. पण तुम्ही इथे कसे असं तो आता विचारतो. तेव्हा ती म्हणते मी माझ्या आत्याकडे आली आहे. मग आता तुम्ही इथे काय काम करताय असं आता लगेच इशू विचारते. तेव्हा मी इथे वकील आहे आणि एका क्लायंटला भेटायलाच निघालोय. नशिबाने तुम्ही भेटलात. पण तुम्ही जसं म्हणताय तशीच आहे ना आमची मुंबई? मग आता इशू म्हणते नाही हो तशी नाही आहे अगदी, पण इथे आल्यापासून ना माझे टेन्शन सर्वात जास्त वाढले आहेत. तेव्हा राकेश आता विचारतो काय झालं नक्की मला सांगा ना, मी तुम्हाला काही मदत करू शकतो? तेव्हा ती आता म्हणते की तुम्ही नाही काही करू शकणार, मी माझं बघते असं म्हणून ती आता तेथून जाते. तर आता इशू जेव्हा तेथून जाते ना तेव्हा राकेश तिच्याकडे पाहत मनात विचार करतो की मी तुझ्यासाठी काय काय करू शकतो ना ईश्वरी, हे तुला माहीत नाही. मी नाचवेल ना तसंच तुला आता नाचावं लागेल. दुसरीकडे आता सर्वजण पूजेसाठी तेथे आलेले असतात आणि मग त्यानंतर काही वेळाने पूजा संपन्न होते. गुरुजी म्हणतात की आता आपण आरती करूयात. तेवढ्यातच वल्लरी नटून सजून तेथे येते आणि म्हणते की माझं आवरले आता रेडी झाले. तेव्हा सर्वजण तिच्यावर हसतात. त्याचवेळी आजी आता तिला टोमणा मारू लागतात की या अगोदर जरा नटण्या सवरण्यामध्ये जरा कमी वेळ खर्च केला असता तर इथे 4 श्लोक चांगले कानी पडले असते आणि तुझ्या अकलेमध्ये सुद्धा भर पडली असती. आपलं नुसतं नटायचं सजायचं आणि इकडे तिकडे पळायचं एवढंच काम येतं तुला असं म्हणून त्या भडकतात. कारण ती पूजेसाठी न येता डायरेक्ट आरतीसाठी आलेली असते. मग आता वल्लरी रागातच आजीकडे पाहते. मग आता ती मामा शेजारी जाऊन उभी राहते. तेव्हा मामा विचारतात काय ग ही येण्याची वेळ आहे का? पाहिलं ना आईने कसे मग टोमणे मारले तुला? मग आता वल्लरी म्हणते त्यांना तर मला बोलल्याशिवाय किंवा टोमणे मारल्याशिवाय ते फूड आहे ना ते पचतच नाही. पहिल्यापासून पाहतीये त्यांची गंमत, सारखी मी तुमच्या आईच्या ना डोळ्यात खूपत असते असं म्हणून आता ती एकदम गप्प बसते. नंतर गुरुजी म्हणतात की चला आता आपण आरती करून घेऊ. इकडे इशू आणि नमाया दोघी स्वयंपाक बनवत असतात. आत्या जोरातच आवाज स्वयंपाक झाला की नाही? मग आता त्या दोघीही म्हणतात अर्ध्या तासात होईलच. त्या दोघीही बरोबरच असं बोलल्यामुळे एकमेकींकडे पाहून हसतात. नमा म्हणते की आज ना काहीतरी असं बढिया घडणार आहे. म्हणजे कसं ना तुला सांगू का? अगं आपण दोघीही बरोबरच बोललो ना म्हटल्यावर काहीतरी चांगलं घडेल. त्यावेळी आता हा अर्णव राजे शिर्केनं स्वतःला खूप शहाणा समजतो असं इशू म्हणते. कारण तुला सांगू का मी गणूबाप्पाला म्हटलं की त्या अर्णवराजे शिर्केला ना मुंबईला गेल्यानंतर माझ्या समोर आण, तर लगेच आणलं गणूबाप्पाने. गणूबाप्पासुद्धा ना कधी कधी ऐकतो आणि कधी कधी खूप वेळ होतो दुसरी गोष्ट करण्यासाठी, तेच मी जे त्याच्याकडे मागते ना ते देण्यासाठी. त्यावेळी नमा म्हणते असं काही नाहीये, रेंजशिवाय त्या मोबाईलचं थोबाड जरी पाहिलं ना तरीही मला अगदी कसं तरी होतं असा टोमणा आता अर्णवबद्दल इशू मारते. तेव्हा नमा आता इशूकडे पाहतच राहते आणि म्हणते इशू अगं त्याचं नाव तू एवढ्या वेळा घेतीये ना की त्याला तिकडे अक्षरशः सुद्धा लागत असतील. तर खरंच दुसरीकडे अर्णवला आता उचक्या लागत असतात आणि घरातील सर्वजण तेथे हॉलमध्येच बसलेले असतात. त्या भावाला उचक्या लागल्या हे पाहताच आकाश आता सुरेश काकांना आवाज देऊन म्हणतो पाणी घेऊन या प्लीज. सुरेश काका लगेच अर्णवला पाणी देतात. त्याचवेळी तुमच्यासाठी ज्यूस घेऊन येऊ का असंही सुरेश विचारतो. तेव्हा आता अर्णव म्हणतो नको मला ज्यूस नको आहे. त्याच्या उचक्या काही केल्या थांबत नाही. तेव्हा तेजू त्याच्याजवळ येत विचारते काय रे कोण आठवण काढते तुझी, अशा सारख्याच तुला उचक्या येत आहेत म्हणून विचारते. मग आता आकाश म्हणतो अगं ताई तुला सांगू का दादा ना मुंबईमधील सर्वात मोठा बॅचलर बिझनेसमॅन आहे, त्याचबरोबर हँडसम सुद्धा आहे, डायनेमिक सक्सेसफुली सुद्धा आहे. त्यामुळे खूप मुली त्याच्या अक्षरशः प्रेमात पडत असतील. मग अशा उचक्या तर लागणारच ना होलसेलमध्ये असं म्हणून तो आता अर्णवची गंमत करतो. तेव्हा तेजू म्हणते हो करेक्ट आहे अरे आकाश तुझं. मग अर्णव आता रागातच आकाशकडे पाहतो आणि उचकीची कारणं ना सायंटिफिक असतात असं म्हणतो. मग आता तेजू विचारते काय रे आकाश, जर उचकीची कारणं सायंटिफिक असतात तर मग पाणी पिल्यानंतरही उचकी बंद व्हायला हवी हो की नाही रे आकाश? आणि त्या कंटिन्यू जर उचके येत असतील तर मनापासून कुणीतरी आठवण काढताना असंच होतं माणसाचं. मग आता आकाश म्हणतो राईट ताई तुझं बरोबर आहे.
दुसरीकडे आता नमा म्हणते प्लीज अगं इशू आता त्याला तू विसर. त्याच वेळी आता इशू म्हणते नाही मी त्याला विसरू शकत, कारण जेवणामध्ये मीठ आणि आपल्या जिंदगीमध्ये दुश्मन माणूस कधीच विसरत नसतो. कारण जेवणामध्ये मीठ आणि दुश्मन आपल्या आयुष्याचे कधीही 12 वाजवू शकतात. त्या खडूसचे 50,000 रुपये दिल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही असं रागातच इशू म्हणते. मग आता नमा म्हणते की इशू तू ना खरंच पागल झाली आहेस. तेव्हा इशू म्हणते हो आहेच पागल. लवकरात लवकर मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर 50,000 रुपये कमवून नाही ना त्याच्या तोंडावर मारले तर नावाची ईश्वरी नाही. स्वतः कोण समजतो स्वतःला, मलाही ईश्वरी देसाई म्हणतात. कारण मी यारो की यार आणि दुश्मनो की जाने दुश्मन असा आता ती डायलॉग मारते. तेव्हा नमा विचारते मुंबईमध्ये तुला कोण नोकरी देणार आहे. अगं इकडे आपल्याला तर कोणी ओळखत सुद्धा नाही, वेडी कुठली असं आता नमा म्हणते. त्यावेळी इशू मात्र विचार करत असते आणि रागातच पुन्हा ते भाजी चिरू लागते. त्याच वेळी आता तिला आठवतं की राकेश मला मदत करतोय. म्हणजे मी जेव्हा इंदोरला होते तेव्हा राकेशने मोबाईलमध्ये नंबर सेव्ह केला होता आणि तो म्हणाला होता की मुंबईमध्ये आल्यानंतर जेव्हा तुम्हाला माझी मदत लागेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मी लगेच तुमच्या मदतीसाठी धावून येईल. हे तिला आठवताच ती नमाला म्हणते ताई अगं तुला आठवतंय का ओळखीचे आहेत एक जण. तेव्हा कोण ग असं नमा विचारते. इशू धावतच आता तिच्या रूममध्ये जाते आणि विचारते माझा मोबाईल कुठे आहे असं म्हणून ती आता मोबाईल शोधू लागते. त्यानंतर मोबाईल तिचा सापडतो आणि ती लगेच राकेशला कॉल करते. तेव्हा सब्जी घेताना जे आपल्याला भेटले होते ना सकाळी त्यांना कॉल केलाय असं ईश्वरी म्हणते. दुसरीकडे राकेश लगेच कॉल रिसीव करतो आणि विचारतो हॅलो कोण. मग आता ती म्हणते सकाळी आपण भेटलो होतो ना मंडईमध्ये ती मी ईश्वरी आहे. मग आता तो म्हणतो हो तोच मी सुद्धा आहे. आता अगदी ओळख नसल्यासारखंच राकेश म्हणतो हो ईश्वरीजी बोला ना तुम्ही काय काम काढलत माझ्याकडे आणि अशी अचानक माझी आठवण आली तरी कशी काय. त्याच वेळी आता ईश्वरी म्हणते हो मला ना जरा नोकरीची जरूरत होती, तुम्ही मला अशी नोकरी देऊ शकताय का. तेव्हा तो विचारतो नोकरी हो करता येईल की तुम्हाला नोकरीचं काहीतरी. आता मला सांगा बरं तुम्हाला काय काय येतं असं राकेश विचारतो. ईश्वरी सांगू लागते की मला जलेबी ना अगदी बढिया बनवता येते, बाकी आलू कचोरी पोहा समोसा हे सगळे पदार्थ अगदी फक्कडपणे बनवता येतात. असं आता जेव्हा ती म्हणते ना तेव्हा राकेश मात्र हसू लागतो. मग आता राकेश हसूनच विचारतो मला सांगा ईश्वरीजी तुम्ही माझा नंबर राकेश हलवाई म्हणून सेव्ह केलाय का. तेव्हा ती आता आश्चर्याने विचारते नाही हो हलवाई मी कसा सेव्ह करेल. तो आता म्हणतो जर मी हलवाई असतो ना तर जिलेबी बनवण्याची नोकरी मी तुम्हाला नक्कीच दिली असती, परंतु मी आहे वकील आणि तुम्हाला आता हे सगळे पदार्थ बनवता येतात तर तुम्हाला दुसरीकडे काम करावं लागेल. आता ऑफिसमध्ये नोकरी मिळवण्यासाठी आणखी काय काय स्किल आहेत तुमच्याकडे. तेव्हा इशू म्हणते माझं ग्रॅज्युएशन झालंय, मी क्लर्कची नोकरीसुद्धा करू शकते आणि डाटा एंट्रीसुद्धा मारू शकते. अशी मेहनत घेण्याची माझी तयारी आहे, परंतु फक्त पैसे चांगले पाहिजेत. तेव्हा नमा लगेच इशू जवळ येते आणि म्हणते की काय तुझं चाललंय पैसे वगैरे. मग आता इशू म्हणते अगं इंदोरला जाण्या अगोदर 50,000 रुपये इकट्ठा करायचे आहेत ना, मग नको का पगाराचं बोलून घ्यायला. त्यावेळी इंदोर हा शब्द राकेश ऐकतो आणि म्हणतो काही प्रॉब्लेम आहे का, म्हणजे इंदोरला जाणार आहात का तुम्ही. त्यावेळी ईश्वरी म्हणते नाही हो तसं नाही, इंदोरला जाण्याचा काही प्लॅन नाही, परंतु आता नोकरीची खूपच जरूरत आहे ना म्हणूनच मी बोलले. तेव्हा आता राकेश म्हणतो की माझ्याशी मोकळेपणाने तुम्ही बोलू शकताय, तुम्हाला कसली जरूरत आहे सांगा ना प्लीज, आणि पैसे हवे असेल तर मी तुमच्यासाठी सहज ते अरेंज सुद्धा करू शकतो. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही तसं नाही, नको मला पैशांची गरज नाहीये. तेव्हा राकेश विचारतो का बरं, का नको आहेत तुम्हाला पैसे. तेव्हा इशू म्हणते की तशी जुनी ओळख नाहीये ना आपली म्हणून मला तुमच्याकडनं पैसे नको. मग आता राकेश विचारतो ईश्वरी गंमत आहे हा तुमची, म्हणजे तुम्ही मोकळेपणाने माझ्याकडे नोकरी मागू शकता परंतु पैसे नाही, असं का बरं सांगा बरं पटकन किती पैसे हवे आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणते नको अहो मला पैशांची खरंच गरज नाहीये आणि आहे ना गरज तर ती मी मेहनत करूनच कमवेन. मग आता ईश्वरी तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझ्याकडून जेवढं शक्य असेल तेवढी मी मदत नक्कीच तुम्हाला करेन असं आता राकेश म्हणतो. त्यावेळी थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, माझं ना टेन्शनच तुम्ही कमी केलं
केलंय असं आता ईश्वरी म्हणते. तेव्हा राकेश आता वेगळ्याच भाषेत बोलतो की अजून टेन्शन कमी तरी कुठे केलंय, तुमचं टेन्शन दूर केल्यानंतर मगच माझे आभार माना. तेव्हा इशू म्हणते बरं बरं ठीक आहे असं म्हणून ती लगेच फोन कट करते आणि खूपच खुश होते की काहीही झालं तरी आता राकेश मला नोकरी शोधेल याच विचारात ती असते. मग आता राकेश म्हणतो ईश्वरी इंदोरवाले बढिया असं म्हणून तो आता हसतो. इकडे ईश्वरी आता खूपच आनंदात असते आणि म्हणते की आता मिळूच देस मला नोकरी, त्या फडकूला मी आता चांगलीच दाखवते असं म्हणून ती नमाला म्हणते की ताई अगं मी आता अशी नोकरी मिळवते ना, अशी काम करते ना, असा त्याचा सगळा हिशोब ना सही सलामत करून टाकते. मग आता नमा म्हणते की अगं किती भोळी आहेस ग तू इशू, एवढं सगळं फटाफट व्हायला सोपं नसतं. तेव्हा इशू म्हणते नसू दे ग सोपं, पण ताई मेहनत करायचीच नाही का ग काही, आपण कोशिश तर केलीच पाहिजे ना. मग आता नमा म्हणते की आईबाबांचं काय पण. इशू म्हणते आता आईबाबांना नोकरी करायची आहे का. नमा म्हणते अगं ये पागल, त्यांना नाहीच करायची आहे नोकरी, पण तुला तर करायची आहे ना, त्यांची परमिशन नको घ्यायला का, मग त्यांना मनवावं लागेल, सांगावं लागेल. तेव्हा इशू म्हणते तसा काही मॅटरच नाही आहे अगं ताई, मी बोलेन ना बाबांबरोबर, बाबा देतील मला लगेच परमिशन आणि मला समजून सुद्धा घेतील. मग आता नमा म्हणते ठीक आहे, पण आत्यांचं काय, आत्या देणार आहेत का तुला नोकरी करण्यासाठी परमिशन. त्यावेळी आता हे भगवान, हा तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे असं इशू डोक्याला हातच लावत म्हणते. तेवढ्यातच आत्याचा जोरात आवाज येतो. आत्या ओरडत असते की अगं ए, तुम्ही भाजी जाळली की अख्खं घरच जाळून टाकलंय ते सांगा बरं अगोदर. तेव्हा नमाच्या लक्षात येतं की भाजी गॅसवर आहे. तेव्हा ती आता धावतच किचनकडे जाते. तर आता दुसरीकडे तेजू आरती झाल्यानंतर सर्वांना आरती देत असते आणि आरती दिल्यानंतर ती बाहेर आता चाललेली असते. घरातील सर्वजण आता खूपच खुश असतात, प्रत्येकजण आता आरती घेतात. मग त्यानंतर जेव्हा तेजू म्हणते की मी बाहेर जाऊन येते, तेव्हा आता आरतीचं ताट देखील तिच्या हातातच असतं आणि मग आता ती पुढे पुढे जात असताना ती चटई असते ना, त्या चटईवरून तिचा पाय आता जोरात घसरणार असतो आणि ती जोरातच खाली पडणार असते. तेव्हा अर्णव आणि आकाश ताई असं खूप जोरात ओरडतात. आता तिला पडता पडता राकेश तेथे येऊन सावरतो. मग आता तो आपल्या मिठीत तिला घेतो. मग आता सर्वजण त्याच्याकडे पाहतच राहतात. तेव्हा तेजू म्हणते तुम्ही आलात. मग आता तो म्हणतो हो यावंच लागलं ना. मग सर्वांच्या जीवात जीव येतो की ताई पडण्यापासून वाचली. त्यानंतर आता ती विचारते तुम्ही कसे आलात, येणार नव्हता ना. मग आता तो म्हणतो हो यावंच लागलं मला, कारण तुझी आठवण मला सारखी सारखी येत होती आणि तुझा चेहरा पाहिल्याशिवाय मला कुठे झोप येते का. अगं नाही ना, आणि माझ्या दिवसाची सुरुवात तरी होते का, तुला माहीत आहे ना. असं गोड गोड बोलून तिला उगीच तो फसवत असतो. त्याचवेळी आता ती सुद्धा त्याच्या बोलण्यामध्ये फसत असते. घरातील सर्वांना राकेशचं खूपच कौतुक असतं, कारण तो ज्या प्रकारे बोलतो आणि आपल्या तेजूची काळजी घेतो, सर्व काही त्यांना खरंच खूप आवडत असतं. आणि मग नंतर आकाश हा जोरातच म्हणतो की जिजू बरं झालं तुम्ही अगदी वेळेवर आलात. अर्णव म्हणतो हो ना बरं झालं अगदी वेळेवर आलेत ते. आणि त्यानंतर मग राकेश म्हणतो यावंच लागलं, कारण मी बाहेरगावी जरीही गेलो ना, ही तुमच्या ताईचा फोटो पाहिल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवातच होत नाही. असं म्हणून तो अजूनच गोड बोलतो आणि तेजूला सावरतच तेथे सोफ्यावर बसायला सांगतो आणि माझ्याकडे ताट दे बरं म्हणून तो ते आरतीचं ताट घेतो आणि स्वतः एकदा पूजा करतो. पूजा झाल्यानंतर आता तो अगोदर आजीचा आशीर्वाद घेतो. आजी सुखी राहा असा आशीर्वाद त्याला देते आणि मग तो लगेच मामांचा आशीर्वाद घेतो आणि म्हणतो की मामी मी तुमचा आशीर्वाद नाही घेणार, कारण तुमचं कुठे एवढं वय झालंय आणि तुम्ही अजून तरुणच दिसत आहात. तेव्हा वल्लरी म्हणते अरे वा खूपच छान ना, म्हणजे मी अजून तरुणच आहे ना तुमच्या वयाची. मग आता हो तुम्ही अजून वाटतच नाही आहात की म्हाताऱ्या झाल्या आहात म्हणून, असं म्हणून तो सगळ्यांकडे पाहतो. तेव्हा सर्वजण त्याच्यावर हसतात. त्यानंतर
तो आता आकाशला भेटतो. आकाशसुद्धा आता राकेशच्या पाया पडतो आणि मग नंतर दोघेही गळाभेट घेतात. त्याचवेळी तो अर्णवकडे जातो आणि अर्णवला म्हणतो की अर्णव हे बघ मी आलो आता. अर्णव लगेच राकेशच्या पाया पडत असतो, परंतु तुझी जागा इथे पायाजवळ नाही माझ्या हृदयात आहे असं आता आकाश म्हणतो. ते दोघेही लगेच आता गळाभेट घेतात. राकेश आल्यामुळे घरातील सर्वजण खूपच खुश असतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आत्या खूपच अस्वस्थ असते. त्याचवेळी आता नमा आणि इशू विचारतात काय झालं. मग आता आत्या जरा रागातच म्हणते, मी इंदोरवरून ज्या महेश्वरी साड्या आणते ना त्याची खूप मोठी मला ऑर्डर मिळणार आहे, परंतु त्यांना सॅम्पल्स उद्याच पाहायचे आहेत. तेव्हा मग हे तर खूप चांगलं काम झालं असं इशू म्हणते. तेव्हा कसलं चांगलं काम, माझी कंबर इथे खूप दुखतीये, मला जाता येणार नाही असं आत्या म्हणते. तेव्हा इशू म्हणते एवढंच ना, मग मी दाखवते त्यांना सॅम्पल असं म्हणून आता ती तिकडे जाण्याचं ठरवते. नमा विचारते तू कशी करणार आहेस. तेव्हा इशू म्हणते मी तर तिकडे जाणारच आहे, कारण तिला माहीत असतं ना की कुणाच्या घरी जायचंय. तर दुसरीकडे आता इशू ही अर्णवच्या घरी जाते आणि तेथे साड्यांचे सॅम्पल दाखवते आणि अर्णवला म्हणते की काच कितीही महाग असेल ना तरीही ती फुटतेच आणि असाच तुमच्या पैशांचा घमंडसुद्धा एक दिवस फुटणार असं म्हणून ती रागातच चुटकी वाजवून त्याच्याकडे पाहते. तेव्हा आता चक्क ईश्वरीने त्याला चॅलेंज दिल्यामुळे त्याला खूपच राग येतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.